नमस्कार माऊली, मी इतिशा नाईक तुमच्या सर्वांचे माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते। मागच्या व्हिडिओला जे तुमचं प्रेम आणि प्रतिसाद मिळाला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आज आपण आलो आहोत बोरिवली ईस्ट येथील पंगत हॉटेलमध्ये। पंगत हॉटेल हे सी फूडसाठी प्रसिद्ध आहे। येथे कोकणी पद्धतीचे फूड मिळते। येथे नॉन एसी आणि एसी असे दोन्ही सीटिंग अरेंजमेंट अवेलेबल आहेत। आज जाताच एकदम एस्थेटिक असा फील येतो। सौम्य लाइटिंग असल्यामुळे आज जाताच प्लेझेंट असे वातावरण आणि सिंपल पण अट्रॅक्टिव्ह अशी सेटिंग आहे। तर चला जाणून घेऊया पंगत हॉटेलचा प्रवास पंगत हॉटेलचे मालक श्री विजय शिंदे यांच्याकडून। नमस्कार, मी विजय शशिकांत शिंदे। हे पंगत हॉटेल मी 2002 ला आम्ही चालू केलेलं आहे हॉटेल। माझे मित्र श्रीकांत कोलगे यांच्या मदतीने याची सुरुवात झाली होती। हे हॉटेल चालू करायच्या आधी आम्ही छोटंसं एक कोकण प्रांत नावाचं बोरिवली वेस्टला एक हॉटेल चालवत होतो आणि त्यानंतर 2002 ला आम्ही या पंगत हॉटेलची सुरुवात केलेली आहे। त्याच्यानंतर 2007 ला परत एक पंगतची दुसरी शाखा आम्ही बोरिवली वेस्टला परत तिकडे सुरू केलेली आहे। आमच्या हॉटेलचं वैशिष्ट्य हे सी फूड म्हणजे ग्राहकांना सर्वात ताजी मासळी आणि चिकन आणि मटण हे कोकणी पद्धतीचं आम्ही ग्राहकांना जेवढ्यात चांगलं हे होईल तेवढं आम्ही प्रयत्न करत असतो। आणि या गोष्टीला आता जवळजवळ 25 वर्ष आमच्या हॉटेलला आता होतील थोडे दिवस याच्यात। आणि बाकी आणि असाच प्रयत्न आमचा पुढे ग्राहकांना चांगली उत्तम चव आणि सर्व्हिस देण्याचा आमचा आहे। धन्यवाद। किचनची टूर करत असताना फुगलेले असे वडे पाहून तोंडाला पाणी सुटले। एकदम फ्रेश भाजणी वापरून येथे वड्यासाठी पीठ बनवले जाते। इथे विशेष म्हणजे एम्बियन्स बरोबर किचन मध्ये हायजीनची तितकीच काळजी घेतली जाते। मासे तर उत्तम मिळतातच, त्याचबरोबर नॉर्थ इंडियन, चायनीज, पंजाबी, साऊथ इंडियन फूड सुद्धा इथे अवेलेबल आहे। पंगत येथे दररोज काहीतरी स्पेशल असा मेन्यू असतो। तर आज आम्ही ऑर्डर केले टुडे स्पेशल असणारे खरडा चिकन, काळे मटण, भरलेले पापलेट आणि सुरमई थाळी। तर मग चला आज कोकणी जेवणाचा आनंद घेऊया। तर सुरुवात आपण पापलेट पासून करणार आहोत। तुम्ही बघू शकता किती मोठं पापलेट आहे तर, आणि खूप चांगलं प्रेझेंटेशन केलेलं आहे त्यांनी। स्टफ ओलं खोबरं आणि हिरवं वाटण वापरून त्यांनी एक चटणी बनवलेली आहे आणि ती स्टफ केलेली आहे। पापलेट एकदम फ्रेश आहे। बाजूने तुम्ही हे पापलेटचं मीठ बघू शकता, एकदम पांढरा असं हे मीठ आहे। लिंबू आणि मच्छी ह्याचं एक वेगळंच नातं आहे। मच्छी सांगितली म्हणजे लिंबू येणारच। आपण थोडंसं लिंबू यावर पिळून घेऊया आणि टेस्ट करूया। एकदम फ्रेश आहे। आपण खाऊन बघूया। थोडी हिरवी चटणी घेतो याच्याबरोबर। हिरवं वाटण हलकं आंबट आहे। ओलं खोबरं आणि मिरची, आलं याचा फ्लेवर खूप छान येत आहे। खरडा चिकन मागवलेलं आहे बघा, एकदम हिरवं असं हे चिकन आहे। आपण ट्राय करूया। भाकरी मागवलेली आहे। मी खरडा चिकन भाकरी बरोबर ट्राय करते।
यांनी खरडा चिकन मध्ये मालवणी टच देण्यासाठी खोबऱ्याचा वापर केलेला आहे, जे मी फर्स्ट टाइम खाते आहे. खरडा चिकन मध्ये नारळाचा यूज. स्पायसी आहे पण छान आहे. अप्रतिम. मालवणी हॉटेलमध्ये आल्यानंतर सोलकढी ही असलीच पाहिजे. नारळाचं दूध, कोकम आणि तो आल्याचा पण खूप छान. घशाला एकदम असा ठेचका देऊन जातोय. खूप छान. हे बघा, घावणे आलेले आहेत. एकदम लुसलुशीत, सॉफ्ट आणि जाळीदार असा घावणा आहे. घावणा मी सर्वात पहिला हिरव्या नारळाच्या चटणी बरोबर खाणार आहे. त्याला काहीच तोड नाही. नारळाची चटणी आणि घावणे याचं कॉम्बिनेशन जगात भारी आहे. मला खूप आवडते. थोडस लिंबू पिळते. इतका सॉफ्ट आहे. तोंडामध्ये ठेवला आणि तो वितळून गेला. खूपच मस्त. खरडा चिकन मध्ये त्यांनी बोनलेस पीस वापरलेले आहेत. बघा, एकदम शिजलेलं आहे. कसं सुट्ट होत आहे बघू शकता. आपण घावण्याबरोबर खाऊन बघूया. घावण्याबरोबर एक खरडा चिकन खूप रुचकर लागत आहे. खूपच मस्त आहे. एकदम गरम आहे. त्याला मेंदू उड्यासारखा इथे गोप सुद्धा पडलेला आहे. नॉर्मली पुरी सारखे असतात आणि ती थोडी वेगळी पद्धत आहे. मध्ये 4 पीस येतात. कोंबडी वडे, नावातच कोंबडी आणि ते चिकन बरोबर नाही खायचं असं होऊ शकत नाही. त्यामुळे आपण कोंबडी वडा आले. अतिशय चविष्ट आणि मजेदार असं कॉम्बिनेशन आहे. चिकन आणि कोंबडी. काळं मटण आलेलं आहे. छान कोथिंबीर टाकून त्यांनी गार्निशिंग केलेलं आहे. काळं मटण आहे. किती सॉफ्ट आहे बघा. मेहनतच लागत नाहीये तोडायला. हे बघा, वेळ घेऊन शिजवलेलं आहे. मसाला गरम मसाले वापरलेले आहेत. मसाला भाजून घेतलेला आहे त्यामुळे तेल एकदम सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, मसाल्याचं तेल सुटलेलं आहे. इतका हा भाजून घेतलेला आहे. खूपच चविष्ट सुरमई थाळी आलेली आहे. हे बघू शकता किती मोठी सुरमई आहे.
ही रवा फ्राय आहे. त्याचबरोबर त्यांचा हा मालवणी रस्सा तो दिलेला आहे. त्यामध्ये पण एक सुरमईचं पीस त्यांनी दिलेलं आहे. हा एक्स्ट्रा रस्सा दिलेला आहे. जवळ्याची चटणी, सोलकढी, ग्रीन चटणी आणि त्याचबरोबर मी इथे चपाती मागवलेली आहे. इथे सुरमई खाऊन बघूया. चवदार, वरून क्रिस्पी, आतमध्ये नक्कीच मऊ अशी सुरमई आहे. आतमधून सॉफ्ट अशी सुरमई आहे आणि हिरव्या चटणी बरोबर याची एक वेगळीच चव येत आहे. खूपच. आपण रस्त्याबरोबर खाऊन बघूया. चपाती एकदम सॉफ्ट आहे. त्याचबरोबर गोड असा हा रस्सा. मालवणी मसाल्यामध्ये लाल मिरचीचा जास्त वापर करतात, त्यामुळे कसा तिखट असतो. नारळाचा गोडपणा हा इथे येत आहे. दिसायला सुरेख आणि चवीला तितकाच चविष्ट असा हा रस्सा आहे. त्याचा सर्वात फेवरेट म्हणजे जवळची चटणी. खूपच छान. इथे वांग वापरलेलं आहे, कोथिंबीर आहे, कांदा आणि जवळा. आपण ट्राय करूया. सुख नाही. जवळ जेवणात असेल तर तुम्ही काय पाहिजे. मजेदार. पहा, आंबोळी आलेली आहे, एकदम जाळीदार आणि सॉफ्ट. आपण ट्राय करूया रस्स्याबरोबर. अप्रतिम, याला तोड नाही. सोलकढी, जन्नत. सोलकढी आणि भात अतिशय चांगलं लागते. मस्ट ट्राय. तुम्हीही कधी खाता का? कमेंट करून नक्की सांगा. खूपच चविष्ट आणि मजेदार असा मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही सुद्धा पंगत येथे नक्की विजिट करा. तुम्ही लोकेशन माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि पुन्हा एकदा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.